सेठ, कैसा चल रहा है धंधा पानी? कैसे हो तुम? कोण बाळ्या आहे का? मुंबईला राहता ना तू? हाँ मदन सेठ, मुंबई में रहता ना मैं, कल तो आया। अबे बाळ्या, मुंबईत राहतो ना तर मग हिंदीत काय बोलून राहिला? बाबू तर ती मराठीत बोला लागते ना. हिंदीत बोलशील तर मार खाशील ना. तू लेका मराठी आहे तरी हिंदी बोलून राहिला, आणि इकडे मी लेका हिंदी सायडर आहो तरी मराठीत बोलून राहिलो. तुले मार खायचा आहे वाटते. अरे मदन सेठ, उधर मुंबई में मैं मराठी बोलता, इधर गांव में आया और आपकी दुकान में आया, आप हिंदी साइडर हो करके हिंदी में मैं बात कर रहा, नहीं तो मैं मराठी में बोलता ना। याच्या अगोदर कधी हिंदीत नाही बोलत होता रे तू? हा, मुंबईत गेल्यावरच तर हिंदीत बोलायला लागला तू. बरं बा, जाऊ द्या, मराठीत बोलतो आता। मग काय तर लेका, मराठी आहेस ना तू, तर मराठीच बोलायला पाहिजे ना. आम्ही पुरलो लेका त्यापेक्षा, हिंदीवाले असून मराठीत बोलतो लेका. बरं जाऊ दे, कसं काय आला सांग. पोराचा वाढदिवस होता तर आलो मुंबईहून इकडे। बरं ते ठीक आहे. दुकानात कसं काय येणं गेलं? असाच आलो होतो इकडे, तर मग मला याद आली की बा माझ्या पोराचा बर्थडे आहे, तर मग बा काही सामान घेऊ काय. मला काही विचार होता तसा दुकानात यायचा असा, पण मला आता तुम्ही दिसले तर बा घ्या म्हटलं आता सामान पोराच्या बर्थडेसाठी काही करावा. मी राजा थैली बी नाही आणली. बरं, थैलीचा काही एवढा वांदा नाही, थैली भेटून जाईन ना आपल्या दुकानात. काय काय पाहिजे तुला? मला सामान काय काय लागेल आता राजा, मी घरून तर काही विचारून आलो नव्हतो, पण आता मला जसं सुचते मी तसं सामान सांगतो तुम्हाला। बरं ठीक आहे, सांग काय काय पाहिजे तुला. तर तुम्ही एक काम करा मग, साखर द्या 2 किलो, आणि सोयाबीन तेलाचे पाकिट द्या 2, आणि अजून काय बा रसगुल्ल्याचा डबा आहे का, तो डबा द्या रसगुल्ल्याचा, आणि गुलाबजामुनचं पाकिट द्या एक। बरं, अरे बाब्या, ते रसगुल्ल्याचा डबा घेजो आणि गुलाबजामुनचं पाकिट घेजो. 2 सोयाबीनचे तेलाचे पाकिट घे आणि 2 किलो साखर मोजून आण इकडे. आणखी काही पाहिजे का बाळ्या? अजून काय लागते? बर्थडेचं सामान आहे का मदन सेठ तुमच्याजवळ? म्हणजे ते केक आणि ते कॅन्डल आणि ते आणखी डेकोरेशनचं काही असं सामान आहे का? नाही लगा बाळ्या, ते सामान तुला तिकडे भेटेन. माझ्या दुकानात आपलं किराणा माल. पुराचा वाढदिवस साजरा करायला आला का रे इतक्या दुरून तू? मग काय तर, काही मी टेन्शन नसतो घेत मदन सेठ. अरे वा, पोराचा वाढदिवस आहे म्हणून आलो. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर पैशाचा विचार केला असता आणि आला नसता, पण नाही मस्त आहे भाऊ तिकडे. तो आपला सैफ अली खान आहे की नाही, त्याच्या अपार्टमेंट मध्ये राहतो म्हटलं मी किराणा, आम्ही 2-3 जण. अरे पॉश एरिया आहे, आणि आमचं ऑफिस बी मस्त आहे तिकडे अंधेरीच्या इकडे. मस्त पगार भेटते मला, काही टेन्शन नाही पैशाचं. तुले जर एवढा चांगला पगार भेटते तर मग त्या बायको लेकराले काऊन नाही घेऊन जात मुंबईला? आता त्याचं असं आहे मदन सेठ, किंवा मी माझ्या दोस्ता मित्रासोबत राहतो, ज्या ते एक स्वतःचा काही फ्लॅट वगैरे होईल त्यावेळेस घेऊन जातो ना माझ्या लेकराले आणि बायकोले. आता मी पैसे जमा करून राहिलो त्या फ्लॅटसाठी, माझ्या बायको लेकराले घेऊन जातो, मस्त पोरायले टाकतो चांगल्या शाळेत. मस्त चालू आहे माझ्या कमाई मस्त आहे. मी आता मस्त फ्लॅट घेतो एक, आणि माझ्या बायको लेकराले घेऊन जातो तिकडे. मग नाही तर काय लेका, तू तिकडे आणि बायको लेकरं इकडे राहते, चांगलं कमाई करतं तर घेऊन जाणं लेका, भाड्याच्या खोलीत बी राहता येते ना. बरं, ज्या अगदी तुले न्यायचं आहे त्या अगदी घेऊन जाशील त्या बायको लेकराले. आता अजून काय लागते सांग. अजून काय लागते? एक काम करा ना मग, आपल्या तुरीची डाळ करा 2 किलो, हरभऱ्याची डाळ बी करा 2 किलो, आणि तांदूळ करा 2 किलो, आणि मैदा करा अर्धा किलो, आणि रवा अर्धा किलो देऊन टाका हे एवढं. अरे बाब्या, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ 2-2 किलो बांध, आणि रवा आणि मैदा अर्धा अर्धा किलो बांध. आण लवकर. मदन सेठ, एक काम करा ना, बाबाला सांगा 2 आंघोळीचे आपले साबण ते संतूर, आणि 2 रिन साबण, एक भांडे घासायचं ते विम बार, आणि एक पावडर आपली ते निरमा, हे बी सांगा त्याला. आणि खोबरेल तेल पण सांगा, ते आपलं काय एक पाववाला. आणखी काय पाहिजे बा? हा, उदबत्तीचा पुडा, आणि अजून अजून काय पाहिजे बा? हा, इलायची लवंग, हे बी 10 ग्रॅम द्या म्हणा. अरे बाब्या, घेऊन ये रे बा ते आंघोळचे ते संतूर 2, ते रिन 2, विंबार 1, ते पावडर अर्धा किलो वाला, आणि त्या 10 ग्राम काय बा इलायची आणि ते काय लवंगा मोज, आणि खोबरेल तेलाचं ते 1 पावाला हे घेऊन ये बॉटल. आण लवकर. भाड्या अजून काही लागते काय? अजून राजा मला तर काही आठवण नाही राहिलं, लागलं तर येईन ना मी डबल चक्कर मारायला. आता हे एवढंच घेऊन जातो सध्याचं. बरं, ते झाले गड्या 2230 रुपये. दे मग पैसे काढ. बापरे बाप, मदन सेठ एवढ्याच्या सामानाचे राजा 2230 रुपये, लयच वाढली हो राजा महागाई. मग काय तर, तुला का मुंबईत राहते ना, तुला काय सांगायला लागते महागाई कशी वाढून राहिली तर. हो ते बी खरं आहे म्हणा. बरं मी काय म्हणतो मदन सेठ, हे एवढे पैसे लिहून ठेवा, मी पुढच्या बारीने येतो ना दिवाळी ते देऊन टाकतो. अरे बाब्या, ते सामान तिकडेच ठेवून दे, आणू इकडे. काऊन मदन सेठ, काय झालं बा? अरे बाळ्या, तुला का एवढी कमाई करतं, सैफ अली खानच्या त्या बिल्डिंग मध्ये राहतं, त्या अंधेरीच्या इकडे ते ऑफिस आहे, आणि इकडे का उधार ठेवून राहिला. त्या बायकोनं म्हटलं पहिले उधारीतले लय सामान नेलाय, तेच तर 6-6.5 हजार रुपये आहेत, आणि वरून हे उधार ठेवा म्हणतं. पहिले जुनी उधारी क्लिअर कर, आणि आता नगदी दे, आणि मग सामान घेऊन जा. अरे बा मदन सेठ, देतो ना तुम्हाला. मला दिवाळीचा बोनस बी भेटून राहिला, माय प्रमोशन बी होऊन राहिलं, देतो ना बा तुम्हाला. भरोसा ठेवा ना मावर. अरे बाब्या, ते सामान तिकडे गोडाऊनमध्ये ठेवून दे, आणि बाकीचं इकडे काम कर दुसरं. अरे मदन सेठ, भरोसा ठेवा ना बा मावर, देतो ना बा तुम्हाला. भाड्या, नगदी पैसे दे आणि तो माल घेऊन जा, आणि मागची उधारी पण पहिलेच फेड, तरच तुला माल भेटेन, नाही तर जाय मुंबईला. ओ सेठ, द्या ना बा, तुम्ही राजा आपले माणसं आहे म्हणून तुमच्या दुकानात आलो राजा, नाही तर मी त्या बाबूराव भाऊच्या दुकानात नसतं गेलो काय. भाड्या, मला म्हटलं त्या बाबूराव भाऊचा फोन आलता,
तू त्याच्या दुकानात गेलता पहिले आणि तर ती बी असाच उधारीत निवड राहिला आणि तुझ्या बायकोनं तर ती बी उधारी करायला तू पहिले उधारी फेड मगच तुले माल भेटेल रे भाऊ. चल जाय बा मुंबईला जाय आता ती मस्त कमाई कर. शाहरुख खानच्या बंगल्यात राहायला जाय तू. आम्हाला काही घेंदन नाही कुठं राहतं कुठे काम करतं तर आम्हाला फक्त आमच्या उधार तू फेड जाय तिकडे. काय रजा मदन साहेब, मुंबईला आलो रजा इतक्या दुरून, आणि तुम्हाला रजा काहीच कदर नाही रजा. एवढीशी तुम्ही मदत नाही करत काय? लय मदत केली म्हटलं बाळ्या तुले आणि तुझ्या बायकोले. आणि आता समजलं की तुम्हाला बाकीचं शान शौकत करता येते सगळं आणि आमच्या उधारी नाही फेडतायत. याच्या बाद उधारीचं नावच नाही, उधारी बंद.